जयने धरला शर्वरीचा हात, नकळत दिलं वचन. जय शर्वरीच्या प्रेमाचा प्रवास होणार सुरू. सनई चौघडे या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे. तर मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि या सगळ्यातच मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे, ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे जय आणि शर्वरी आता कामानिमित्त एका ट्रिपला येऊन पोहोचलेले आहेत. त्यानंतर बघायला मिळतंय की जय आपल्या सकाळच्या मॉर्निंग वर्कआउट मध्ये बिझी असतो. शर्वरी तिथे पोहोचते. ती जयला बघून त्याला टशन देते आणि दोघांमध्ये नोकझोक सुरू होते. त्यानंतर शर्वरी त्याला डिवचते आणि तिथून पळून जाते. जयलाही खूप राग येतो. इकडे बघायला मिळते की पण जय मात्र आपल्या वर्कआउट मध्ये बिझी आहे. जय आता रनिंग करण्यासाठी पोहोचलेला आहे एके ठिकाणी, जिथे सुंदर नेचर दिसत आहे. सगळीकडे हिरवळ आहे आणि या सगळ्यात आता शर्वरी तिथे पोहोचते फोटोज घेण्यासाठी. तिची धावपळ सुरू आहे. तिथे चिखल सुद्धा जमलेला असतो आणि या सगळ्यात जय मात्र तिला सावरताना दिसतोय. तो तिला वॉर्न करताना दिसतोय. तो म्हणतोय की जास्त धावपळ करू नकोस, चुकून पडशील वगैरे. पण शर्वरी मात्र त्याचं काहीही ऐकत नाही आणि शर्वरी नेचर सोबत आपले फोटोज घेण्यामध्ये बिझी असते. तिची सेल्फी चालू असते. अचानक चिखलातून तिचा पाय घसरतो आणि ती खाली पडणारच असते. पण तितक्यात जय तिचा हात धरतो आणि तिला सावरतो. त्यानंतर शर्वरी खूप घाबरलेली असते. ती जयला म्हणते की प्लीज प्लीज माझा हात नको सोडूस. आणि तेव्हा मात्र जय तिला उत्तर देत म्हणतो की तुझा हात सोडण्यासाठी नाही पकडलाय, आणि तो तिला आपल्या जवळ खेचून घेतो. त्यानंतर बघायला मिळते की दोघही एकमेकांच्या डोळ्यात हरवलेल्या आहेत. जयने नकळत शर्वरीला वचन दिलेलं आहे. जयने नकळत शर्वरी समोर असं काही म्हटलंय की जेणेकरून जयचं प्रेम व्यक्त होताना दिसतंय. तर दुसरीकडे हे सगळं बघून आता शर्वरी सुद्धा हैराण आहे. पण आता हे नातं नेमकं काय वळण घेणार? शर्वरीला जयच्या मनातल्या भावना कळणार का? जयला शर्वरीवरच्या प्रेमाची जाणीव होणार का? हातात हात दिलाय तो सुटणार का कायमचा एक होणार? हे सगळं तर येणाऱ्या वेळेतच कळेल. पण सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय. तुम्हाला हा ट्रॅक किती आवडतोय आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार.